Morning student. Last lecture we have seen the practice numericals or practice example for the pH of mixture of acid and bases. That means acid is also monobasic and base is monoacidic. That type of acid and bases we have mixed with one another, and how to calculate the pH of this mixture. Now according to that concept, the question will ask by JEE or NEET. So the question is म्हणजे 2000 साधारणतः 2009-10ला विचारलेला एक क्वेश्चन आहे. JEEला विचारलेला तर तो क्वेश्चन पहिल्यांदा आपण लिहू, त्याच्यानंतर तो कसा सॉल्व करायचा पाहू. विच विल हॅव, क्वेश्चन असा आहे, विच विल हॅव pH close to 1.0. ऑप्शन ए आहे 100 ml m/10 HCl plus 100 ml m/10 NaOH. ऑप्शन सेकंड आहे 55 ml m/10 HCl plus 45 ml m/10 NaOH. It is option number second. ऑप्शन आहे थर्ड 10 ml m/10 HCl plus 90 ml m/10 NaOH. And the last option 95 ml m/5 HCl plus 25 ml m/5 NaOH. That is a question will ask in JEE. तर हा क्वेश्चन यापैकी हे जे ऑप्शन आहेत या दिलेल्या ऑप्शन पैकी कुठल्या मिक्सचरचा pH हा 1 आहे. डायरेक्टली मी तुम्हाला ऑप्शन सांगतो, बाकीचे तुम्ही त्या पद्धतीने सॉल्व करायचे आहेत. बाकीचे जसं हे मी सॉल्व करून देतो आहे त्या पद्धतीने तुम्हाला सॉल्व करायचं आहे. ऑप्शन आहे याचा डी. आता सॉल्व कसा करायचा, pH किती पाहिजे, pH किती आहे 1 आहे. जेव्हा pH हा जर 1 असेल तर याचा अर्थ H+ आयनचं कॉन्सन्ट्रेशन किती असलं पाहिजे, 10⁻⁻1 मोल्स पर लिटर असं त्याचं कॉन्सन्ट्रेशन असेल तर त्याचा pH 1 येतो, अदरवाईज 1 येत नाही. मग H+ आयन कॉन्सन्ट्रेशन कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला H+ आयन कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल्स टू M1V1 मोलारिटी of first acid plus M2V2 upon V1 plus V2. हा फॉर्म्युला आपण घेतलेला आहे टू कॅल्क्युलेट द मिक्सचर ऑफ pH और मिक्सचर ऑफ acid base acid base या मिक्सचरचा pH कसं कॅल्क्युलेट करायचा त्यासाठी आपण हा फॉर्म्युला यूज केलेला आहे. मग लास्टमध्ये ml हे व्हॉल्यूम आहे आणि M1 हे कॉन्सन्ट्रेशन आहे. मग याचं कॉन्सन्ट्रेशन ठेवलं मी पहिल्यांदा m/5. m इज 1 मोलार, 1/5 मोलार आणि व्हॉल्यूम आहे 95 प्लस
हे पहिला ॲसिड आहे. दुसरा जो बेस आहे, बेसचं कॉन्सन्ट्रेशन या ठिकाणी आपण ठेवणार आहोत. सॉरी, नॉट फॉर इट इज मायनस. ॲसिड बेस असल्यानंतर या ठिकाणी प्लसच्या ऐवजी मायनस वापरतो. सो हेर इज अ मायनस. मग M2 किती आहे? M2 म्हणजे कॉन्सन्ट्रेशन 1/5 आणि व्हॉल्यूम आहे 25 डिवायडेड बाय, इकडं खाली काय येईल, व्हॉल्यूम किती दिला आहे? व्हॉल्यूम पहिला व्हॉल्यूम आहे 95 प्लस इकडचा दुसरा व्हॉल्यूम आहे 5. गॉट इट? काळजीपूर्वक पहा. या ठिकाणी ml हे आहे व्हॉल्यूम, हे आहे कॉन्सन्ट्रेशन म्हणजे मोलॅरिटी. तर हे आहे व्हॉल्यूम, हे आहे कॉन्सन्ट्रेशन. बघा, M1 याचं कॉन्सन्ट्रेशन M/5 म्हणजे 1/5, याचंही कॉन्सन्ट्रेशन आहे 1/5, याचं व्हॉल्यूम आहे 95, याचं व्हॉल्यूम आहे 25. बघा, बाकीचं आपण सॉल्व करणार आहोत. इज इक्वल्स टू, या 5ने याला मल्टिप्लाय केलं, 5 1 5, किती उरले? 5 2 10 होणार नाही. 5 1 5 आणि 5 9 4 उरले, 5 9 45. इकडं आहे 5 1 5, बरोबर आहे का? बघा, या ठिकाणी एक मिनिट, नॉट फॉर 95 नाही, या ठिकाणी 75 आहे, कारण आन्सर तसं येणारच नाही. 75, कारण या दोघांची ॲडिशन, इथं आपण जे 5 घेतलं आहे का, हे 5 नसून 25 आहे. इथं किती आहे? 75 आहे. नॉट फॉर 95, 75, आणि इथं येईल 25, कारण या दोघांची ॲडिशन येईल 100 ml. मग इथं 75ला आपल्याला डिवाईड करावं लागेल. 75ला डिवाईड केल्यानंतर आन्सर वेगळं येईल, 75. 5 1 जा 5 आणि 5 5 जा 25. हे ॲडिशन म्हणजे हेच डिव्हिजन झालं. 5 1 जा 5, 5 5 जा 25. इकडं काय आलं बघा, इथं आला 15 - 5 डिवायडेड बाय 100, म्हणजेच किती आला? 10 डिवायडेड बाय 100, म्हणजेच H+ आयन कॉन्सन्ट्रेशन आलं 0.1, म्हणजेच 1 × 10⁻⁻1 मोल्स पर लिटर. हे त्याचं ॲक्युरेट आन्सर आहे. आता हे जसं मी कॅल्क्युलेट करून तुमच्याकडे आन्सर फायनलाइज केलेलं आहे, अगदी तशा पद्धतीनं हे आहे व्हॉल्यूम, हे आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन. हे आहे व्हॉल्यूम, हे त्याचं कॉन्सन्ट्रेशन. इट इज अ व्हॉल्यूम, दिस वन इज अ कॉन्सन्ट्रेशन. हे आहे व्हॉल्यूम, इट इज अ कॉन्सन्ट्रेशन. हे आहे व्हॉल्यूम, इट इज अ कॉन्सन्ट्रेशन. हे व्हॉल्यूम आहे, इट इज अ कॉन्सन्ट्रेशन. या पद्धतीने या फॉर्म्युल्यामध्ये तुम्ही त्या व्हॅल्यू पुटअप करून आन्सर कॅल्क्युलेट करू शकता. सो इट्स अ व्हेरी इझी क्वेश्चन. म्हणजे पाहायला आपल्याला खूप कॉम्प्लिकेटेड वाटला, पण जर आपल्याकडं फॉर्म्युला माहिती असेल, आपण कसं कॅल्क्युलेट करतो याची प्रॅक्टिस झालेली असेल, तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सहजरित्या मांडता येतं. आणखीन एक क्वेश्चन पहा, मिक्सरशी रिलेटेड आहे. स्ट्रॉंग ॲसिड आणि बोथ आर द स्ट्रॉंग ॲसिड. ॲसिडचं मिक्सचर आहे. ॲसिडचं मिक्सचरचं क्वेश्चन आहे, JEE मेन्सला विचारलेलाच आहे तो सुद्धा क्वेश्चन. तर तो कसा सॉल्व करायचा आहे तो एक पाहू. असाच ते बरेचसे क्वेश्चनची आपल्याला प्रॅक्टिस करणे आहे. बाय प्रॅक्टिसने या सगळे क्वेश्चन आपल्याला सॉल्व करता येऊ शकतात, म्हणजे आपण सॉल्व करू शकतो बेसिकली. क्वेश्चन आहे 10⁻³ मोलार HCl ब्रॅकेटमध्ये दिले 2 लिटर अँड 2 × 10⁻³ मोलार H2SO4 व्हॉल्यूम दिलेला आहे 1 लिटर. pH of combination is pH of the combination is ऑप्शन दिलेला आहे. ऑप्शन आहे A 3.7, B आहे 3.4, C आहे 2.4 आणि D आहे 2.7. या मिक्सचरच्या कॉम्बिनेशनचा आपण
pH कॅल्क्युलेट करणार आहोत. गॉट इट. मग थोडंसं विचार करा, काळजीपूर्वक विचार करा. या ठिकाणी H+ आयनचं कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे. H+ आयनचं कॉन्सन्ट्रेशन किती दिलंय? फ्रॉम HCl अँड फ्रॉम H2SO4. H+ आयनचं कॉन्सन्ट्रेशन किती दिले बघा. व्हॉल्यूम आहे 2 लिटर. मोलर किती आहे? किती मोलर आहे? 10⁻³ मोलर आहे. कॉन्सन्ट्रेशन आहे 2 × 10⁻³ मोलर कॉन्सन्ट्रेशन आहे. सॉरी, इथं आहे 2 × 10⁻³ मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ फ्रॉम HCl. मग इथं लिहिलं मी H+ आयनचं कॉन्सन्ट्रेशन लिहिलं 2 × 10⁻³ मोल्स. सॉरी, मोल्स पाहिजेत आपल्याला, नॉट फॉर हे आन्सर. आपण या ठिकाणी नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करणार आहोत. मोलॅरिटी इज इक्वल्स टू, म्हणजे बेसिकली कॉन्सन्ट्रेशनसाठी आहे. कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल्स टू N/V, राईट. कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय? मोलॅरिटी. नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला N इज इक्वल्स टू M × V. मोलॅरिटी किती आहे याची? 10⁻, याची मोलॅरिटी किती आहे? 10⁻³ व्हॉल्यूम किती आहे? 2 लिटर. सो N इज इक्वल्स टू 2 × 10⁻³ फॉर HCl. फॉर HCl. त्याचबरोबर फॉर H2SO4 साठी काय? फॉर H2SO4 फॉर्म्युला सेम. मोलॅरिटी इज इक्वल्स टू N/V फॉर H2SO4. मग N इज इक्वल्स टू नंबर ऑफ मोल्स M × V. M काय? मोलॅरिटी. किती आहे मोलॅरिटी? पण याचं जेव्हा सेपरेशन होईल, इट इज कम्प्लिटली डिसोसिएटेड ट्वाइस ऑफ H+ आयनचं कॉन्सन्ट्रेशन प्लस SO4 मायनस. म्हणजे या ठिकाणी एका H+ आयनचं कॉन्सन्ट्रेशन आहे, तर आपण या ठिकाणी हा 2 घेतला. 2 ॲज इट इज. H+ आयन कॉन्सन्ट्रेशन आहे 2 × 10⁻³ आणि व्हॉल्यूम आहे 1 लिटर. सो नंबर ऑफ मोल्स इज इक्वल्स टू 4 × 10⁻³ कोणासाठी आहे? फॉर H2SO4. मग आता टोटल H+ आयन किती झाले बघा. टोटल H+ आयन, टोटल H+ आयन HCl मध्ये किती आहे? 2 × 10⁻³ प्लस H2SO4 मध्ये 4 × 10⁻³ टोटल H+ आयन 6 × 10⁻³ कारण या दोघांची ॲडिशन पॉवर ॲज इट इज. इथं आला मोल्स पर लिटर, नंबर ऑफ मोल्स. आता टोटल व्हॉल्यूम HClचं व्हॉल्यूम किती आहे? टोटल व्हॉल्यूम ऑफ H+ आयनचं टोटल व्हॉल्यूम किती आहे? पहिलं HClचं व्हॉल्यूम किती होतं? 2. त्याच्यानंतर H2SO4चं व्हॉल्यूम किती आहे? 3. या ठिकाणी टोटल व्हॉल्यूम किती आलं H+ आयनचं? 3 आला. गॉट इट. मग आता हे झाले नंबर ऑफ मोल्स, हे झालं व्हॉल्यूम. मग पुन्हा मोलॅरिटी कॅल्क्युलेट करण्यासाठी, म्हणजे कॉन्सन्ट्रेशन H+ आयनचं कॉन्सन्ट्रेशन कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला N/V. N म्हणजे टोटल नंबर ऑफ मोल्स ऑफ H+ आयन. V म्हणजे टोटल व्हॉल्यूम. N नंबर ऑफ मोल्स. N इज अ नंबर ऑफ मोल्स ऑफ H+ आयन. टोटल नंबर ऑफ मोल्स ऑफ H+ आयन आहेत. इथं किती येईल या दोघांचं? 6 × 10⁻³ अपॉन व्हॉल्यूम किती आला? 3. 3 × 1 = 3, 3 × 2 = 6. आणि आन्सर किती? 2 × 10⁻³ मोल्स पर लिटर. हे H+ आयनचं कॉन्सन्ट्रेशन. मग आता pH काढायला काही अडचण नसते. pH इज व्हेरी इझी कन्सेप्ट. मग pH कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला pH इज इक्वल्स टू -log 2 ⁻⁻
एच प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन. आता टोटल एच प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन आहे या ठिकाणी. इथं आपण काय काढले, नंबर ऑफ मोल्स ऑफ HCl, नंबर ऑफ मोल्स ऑफ HCl फ्रॉम 2 liter, number of moles of H plus ion from HCl, number of moles of H plus ion from H2SO4. Total number of H plus ion from this mixture, हे total number of moles of H plus ion from the mixture, total volume त्याचं मिक्सरचं. आता टोटल नंबर ऑफ मोल्स बाय टोटल व्हॉल्यूम म्हणजे आता एच प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन आलं. मग pH इज इक्वल्स टू मायनस जशाच तसा लॉग टू द बेस 10. एच प्लस आयन कॉन्सन्ट्रेशनच्या ठिकाणी त्याची व्हॅल्यू 2 × 10⁻³ pH इज इक्वल्स टू मायनस या ठिकाणी लॉग टू द बेस 10 2 प्लस लॉग टू द बेस 10 10⁻³ इकडे आपण सॉल्व करू. pH इज इक्वल्स टू लॉग ऑफ 2 तुम्हाला माहिती आहे 0.3010. गॉट इट. त्याच्यानंतर प्लस या ठिकाणी -3 लॉग टू द बेस 10 आणि 10. मग pH इज इक्वल्स टू -0.3010 प्लस या ठिकाणी -3 × 1 आणि मग pH इज इक्वल्स टू -0.3010 आणि मायनस प्लस 3. याचा आन्सर तर 2.70. pH इज इक्वल्स टू 2.70. दॅट इज द आन्सर. ऑप्शन आहे आपल्याकडं डी. पहा, म्हणजे अशा प्रकारे आपण आन्सर कॅल्क्युलेट करू शकतो. कळते का? पहा, कळते का? These are the very easy concept. These are the very easy concept. Now another question is, आणखीन एक क्वेश्चन घेऊ आपण. आता एक ऍसिड बेसचा क्वेश्चन आहे. चला, गॉट इट. चला, क्वेश्चन नेक्स्ट. थोडंसं इरेज करणे किंवा याच्यामध्ये खूप वेळ जातो आहे. बोर्ड छोटा आहे, सगळ्या गोष्टीची. चलो ठीक है, फिर भी हम चल रहे हैं, हम प्रैक्टिस कर रहे हैं, हम रुके नहीं हैं. प्रॅक्टिस करणं जास्त महत्त्वाचं आहे, अभ्यास चालू ठेवणं महत्त्वाचं आहे, आपले टार्गेट मोठी आहेत. सो दॅट्स वाय आय एम नॉट स्टॉपिंग हिअर. वी विल कंटिन्यू. नाव द क्वेश्चन, मिक्सचर ऑफ, बघा मिक्सचर दिलेला आहे. क्वेश्चन पुढचा, HCl त्याचा pH दिला आहे. pH इज इक्वल्स टू 3 अँड व्हॉल्यूम इज इक्वल्स टू 2 liter. आणि त्याच्यानंतर BaOH दिला आहे. BaOH ट्वाइस. त्याचा दिला आहे POH त्याचा पण दिलेला आहे 3 अँड व्हॉल्यूम दिलेला आहे. व्हॉल्यूम आहे 500 ml, म्हणजेच त्याला म्हणू आपण 0.5 liter. आपण इथंच कन्वर्ट करून घेतलेलं आहे. आणि आपल्याला विचारले, काय विचारलेलं आहे, व्हॉट इज अ pH, व्हॉट इज अ pH ऑफ द सोल्युशन. या सोल्युशनचा pH किंवा या मिक्सचरचा pH काय येईल हे आपल्याला विचारलेलं आहे. सर, तर आता आपल्याला त्या माध्यमातून ऑप्शन दिलेले आहे. त्याचे ऑप्शन आहे, ऑप्शन ए आहे 2, ऑप्शन बी आहे, ऑप्शन बी आहे 3, ऑप्शन सी आहे 4 आणि ऑप्शन डी आहे, ऑप्शन डी आहे 5. आणि विचारलं काय आहे, H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन, या मिक्सरचा H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन विचारलेलं आहे. pH दिला आहे. या सोल्युशनचा H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन विचारलं आहे.
मग थोडंसं विचार करायला पाहिजे, थोडंसं काळजीपूर्वक पहा. pH ज्याचा 3 आहे, ज्याचा pH 3 आहे, दोन्ही बाजू आपण मांडू. ज्याचा pH 3 आहे त्याचं H+ आयन कॉन्सन्ट्रेशन किती असेल? H+ आयन कॉन्सन्ट्रेशन ज्याचा pH 3 आहे त्याचा H+ आयन कॉन्सन्ट्रेशन असेल 10⁻³ मोल्स पर लिटर. गॉट इट. आणि व्हॉल्यूम किती आहे? व्हॉल्यूम दिलेला आहे 2 लिटर. मग नंबर ऑफ मोल्स किती येतील? H+ आयन कॉन्सन्ट्रेशन एवढं आहे तर नंबर ऑफ मोल्स किती येतील? मग फॉर्म्युला काय? C = N/V. कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे, नंबर ऑफ मोल्स काढायचं, व्हॉल्यूम दिलेला आहे, नंबर ऑफ मोल्स काय येईल? कॉन्सन्ट्रेशन H+ आयन कॉन्सन्ट्रेशन किती आहे या ठिकाणी? C × V. C किती आहे? 10⁻³ आणि व्हॉल्यूम आहे 2 म्हणजे N किती आला? 2 × 10⁻³. गॉट इट. हे काय आहेत? H+ आयनचे नंबर ऑफ मोल्स आहेत इन HCl मध्ये. H+ आयनचे नंबर ऑफ मोल्स आहेत इन HCl. इज इक्वल्स टू 2 × 10⁻³ मोल्स. मग दुसरी बाजू आपल्याला काय करायचं आहे? POH दिलाय. POH म्हणजेच काय? OH- आयन कॉन्सन्ट्रेशन. आता OH- आयन कॉन्सन्ट्रेशन म्हणजे ते सुद्धा एक प्रकारचं कॉन्सन्ट्रेशन आहे. मोलॅरिटी जसं कॉन्सन्ट्रेशन आहे तसं या ठिकाणी फॉर्म्युला सुद्धा N/V. नंबर ऑफ मोल्स काढायचे. व्हॉल्यूम किती दिलं आहे? OH- आयनचं कॉन्सन्ट्रेशन किती दिलं आहे? POH किती आहे? 3 आहे म्हणजे OH- आयन कॉन्सन्ट्रेशन किती? 10⁻³ मोल्स पर लिटर. मग इथं किती आला? 10⁻³ इज इक्वल्स टू N/ इथं आला 0.5. N इज इक्वल्स टू 0.5 × 10⁻³ मोल्स पर लिटर. ओके. मग आता नेट बघा. बेसिकली एक रिॲक्शन बघा. समजा आपण इथे HCl लिहिला आणि याच्यासोबत NaOH लिहिला. HCl आहेत 20 मोल आणि NaOH आहेत 10 मोल. तर आपण शेवटी काय करतो? याच्यातले किती H+ म्हणजे 20 मॉलिक्यूल आहेत असं आपण कन्सिडर करू. तर या 20 मॉलिक्यूल सोबत याच्यातले किती मॉलिक्यूल रिॲक्ट झालेले आहेत? याचे जर 20 असतील तर त्या 20 पैकी 10च फक्त रिॲक्ट होतील. म्हणजे किती रिमेनिंग राहिले? हे कारण या ठिकाणी OH- आयनचं कॉन्सन्ट्रेशन कमी आहे H+ पेक्षा. त्याच्यामुळं आपण याचं कॉन्सन्ट्रेशन म्हणजे याचे नंबर ऑफ मोल्स जास्त आहेत याच्यापेक्षा, त्यामुळे याच्या नंबर ऑफ मोल्समधून म्हणजे किती अनरिॲक्टेड मॉलिक्यूल H+ काढायचे असतील तर 20 - 10. कारण या 10 पैकी बघा हे 10 आहेत आणि हे 10. तर हे जे 10 OH- आयन आहेत या 10 सोबत रिॲक्ट झाले. मग आता H+ आयन किती उरले? 10 OH 10 H+ सोबत रिॲक्ट झाले. मग H+ आयन उरले किती? 10. म्हणजे मी काय करत होतो? या 20 मधून 10 मायनस करत होतो म्हणजे आपल्याला अनरिॲक्टेड मॉलिक्यूल किती राहिले ते पाहायला मिळालं असतं. अगदी तशाच पद्धतीचं आहे. अगदी सेम कन्सेप्ट या ठिकाणी आहे. टोटल नंबर ऑफ मॉलिक्यूल्स म्हणजे टोटल नंबर ऑफ मोल्स नेट H+ आयन आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. नेट H+ आयन आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. तर नेट म्हणजे किती राहिले किती? आता एवढे H+ नंबर ऑफ मोल्स ऑफ H+ आयन मिळाले ॲसिडमधले, एवढे OH- आयन मिळाले बेसमधले. मग एवढ्या H+ आयनसोबत एवढे OH- आयन रिॲक्ट होतील. उरलेले H+ आयन आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहेत. सो नेट H+ आयन इज इक्वल्स टू H+ आयन फ्रॉम ॲसिड, H+ आयन फ्रॉम acid minus OH- आयन
OH minus ion, concentration OH minus ion from बेस, म्हणजे नंबर ऑफ मोल्स आहेत बरं, नेट नंबर ऑफ मोल्स आहेत हे पण, किंवा नंबर ऑफ मोल्स H प्लस आयन, नंबर ऑफ मोल्स ऑफ H प्लस आयन असंही लिहू शकता. H plus ion is equal to number of moles of H plus ion minus number of moles of OH minus ion. आत्ताच आपण रिॲक्शन पाहिलेली होती अगदी तशा पद्धतीने. नंबर ऑफ H प्लस आयन किती आहेत? 2 × 10⁻³ नंबर ऑफ OH मायनस किती, कारण तेवढे त्याच्यासोबत रिॲक्ट होणार आहेत. 0.5 × 10⁻³ या दोघांचं सबट्रॅक्शन 2 मधून इथे गेले, इथं किती आले? 1.5 1.5 × 10⁻³ काळजीपूर्वक लक्षात ठेवा, कारण तो -0.5 म्हणजे 1.5 येतो. आता नेट व्हॉल्यूम किती आहे? नेट व्हॉल्यूम ॲसिडचं व्हॉल्यूम किती होतं? 2 लिटर. बेसचं व्हॉल्यूम किती आहे? 0.5 लिटर. म्हणजे टोटल व्हॉल्यूम किती झालं? 2.5 लिटर. आता मग कॉन्सन्ट्रेशन, हे नंबर ऑफ मोल्स ऑफ H प्लस आयन, नेट व्हॉल्यूम. सो H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल्स टू नेट H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन, नेट H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन अपॉन नेट व्हॉल्यूम. नेट व्हॉल्यूम, नेट H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन 1.5 × 10⁻³ नेट व्हॉल्यूम किती? 2.5. गॉट इट? मग इथं काय आलं? हे 5 त्रिक 15, 5 5 25. नेट H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन आलं 3/5 × 10⁻³ क्लिअर? मग आता आपल्याला थोडंसं याला एका वेगळ्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं आहे, म्हणून थोडंसं चेंज करूयात. कारण डिनॉमिनेटर टर्म आपल्याला 10 मध्ये कन्वर्ट करता येईल, म्हणजे कारण या ठिकाणी आपण असंही कॅल्क्युलेट केलं तर काही अडचण नाही, पण इझी करण्यासाठी थोडंसं एक छोटंसं लॉजिक, इकडचा पोर्शन मी कट करतो आणि त्या ठिकाणी आपण एक छोटंसं लॉजिक लावूयात, म्हणजे आपलं कॅल्क्युलेशन इझी व्हावं यासाठी, बाकी काही कारण नाही. आपलं कॅल्क्युलेशन इझी व्हावं. मग मी काय केलं पहा, नेट H प्लस आयन कॅल्क्युलेट करायचं. नेट H प्लस आयन या ठिकाणी आपल्याला आणायचं, कारण इथं 3.5 म्हणजे साधारणतः 5 सख्ख 30, 6 पंचे 5 सख्ख 30, 6.5. H प्लस आयनमध्ये 6.5 × 10⁻³ असं, म्हणून थोडंसं आपण चेंज करणार आहोत, बाकी काही अडचण नाही. चलो क्लिअर? क्लिअर झालं का? कारण या मिक्सरचा pH काढायचा आहे. हे जे मिक्सर आहे या मिक्सरचा, या टोटल मिक्सरचा pH कॅल्क्युलेट करायचा. कॅल्क्युलेट द pH, इथं लिहितो मी, कॅल्क्युलेट द pH ऑफ मिक्सर. pH ऑफ मिक्सर. मग असंही तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता, पण आपण एक छोटंसं लॉजिक लावू. काय केलं मी, याच्या डिनॉमिनेटरला आणि न्यूमरेटरला 2 मल्टिप्लाय केलं. 3 × न्यूमरेटरला पहिल्यांदा 2 मल्टिप्लाय केलं. 3 × 2 डिवायडेड बाय 5 × 2 × 10⁻³ मग H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन किती झालं पहा, 3 2 6 डिवायडेड बाय 10 × 10⁻³ गॉट इट? म्हणजे इनडायरेक्टली 6 × 10⁻⁴ असं त्याचं कॉन्सन्ट्रेशन आलं. मग आता pH कॅल्क्युलेट करायचं आहे. pH इज इक्वल्स टू, फॉर्म्युला आपला pH इज इक्वल्स टू -log⁻⁻10 H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन. pH इज इक्वल्स टू, बाकीच्या व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहेत, pH इज इक्वल्स टू बाकीच्या व्हॅल्यू माहिती आहेत. आता हे इरेज करतो, तुम्ही स्टॉप करून हे सिस्टमॅटिकली मांडून घ्या, काही अडचण येणार नाही. आता आपण pH काढू थोडंसं सिस्टमॅटिकली. H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन आपल्याकडे आलेलं आहे, हे मोल्स पर लिटर. pH इज इक्वल्स टू -log⁻⁻10
H plus ion concentration 6 into 10 raised to power minus 4. मग pH is equals to minus log to the base 10 6 plus log to the base 10 10 raised to power minus 4. pH is equals to minus log of 6 0.9030 या ठिकाणी प्लस -4 log to the base 10 10. pH is equals to minus 0.9030 इकडे आला -4 into 1. So pH is equals to minus 0.9030 इथं आला -4. So pH is equals to minus मध्ये 0.9030 plus 4 and pH is equals to 3.09. That is mean answer is approximately 3. तर अशा प्रकारे आपण आन्सर कॅल्क्युलेट केलेला आहे. कॅल्क्युलेट द pH ऑफ मिक्सचर. आता या मिक्सचरचा pH अशा प्रकारे आपण कॅल्क्युलेट केलेला आहे. चला ठीक आहे. हे प्रॅक्टिस अशा प्रकारच्या क्वेश्चनची तुम्ही खूप सारे प्रॅक्टिस करा आणि तुम्हाला खूप सारे प्रॅक्टिस केल्यानंतर याच्या शॉर्टकट ऑटोमॅटिकली मिळत जातील. कारण मी डायरेक्टली ह्या जे स्टेप्स आहेत आता या ठिकाणी पहा, म्हणजे इथं तुम्ही डायरेक्टली हा 10 raised to power -4ला तुम्ही +4 आणि डायरेक्टली याचा जरी लॉग लिहिला -0.9030 तर तुम्हाला डायरेक्ट हे आन्सर येऊन गेलं असतं. एवढं स्टेप वापरायची गरज नव्हती. हा शॉर्टकट ऑटोमॅटिक आपल्याला मिळून जातो कारण या स्टेप बाय प्रॅक्टिसने तुम्हाला येऊन जातात. म्हणजे हे करायची गरज नाही. डायरेक्टली हा पॉवर 4 लिहायचा आणि 6चा लॉग मायनस केलं की आन्सर येऊन जातं. हेच आन्सर येतं. हे शॉर्टकट आहे पण त्याला अगोदर डीपली जाऊन त्याची प्रॅक्टिस करणं जास्त गरजेचं आहे. सो या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर झाले असतील. याच्यामध्ये जेई आणि नीटचे सगळे क्वेश्चन मी घेतलेले आहेत. आय होप सगळ्या कन्सेप्ट तुमच्या क्लिअर झाल्या असतील अशी अपेक्षा ठेवतो आणि आपण सध्या या ठिकाणी थांबूयात. नेक्स्ट लेक्चरला आपल्याला घ्यायचा नवीन पॉईंट कॉमन आयन इफेक्ट आणि त्याच्यावरती सुद्धा काही म्हणजे वीक ॲसिड स्ट्रॉंग ॲसिडचं एक मिक्सचर आहे. वीक ॲसिड स्ट्रॉंग ॲसिडचं मिक्सचरचा pH कसा कॅल्क्युलेट केला जातो तो कन्सेप्ट आपल्याला त्या ठिकाणी नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहायचा आहे. तोपर्यंत आपण याच ठिकाणी थांबूयात. थँक्यू. थँक्स अ लॉट.